बिग बॉसच्या घरात विशाल कोटियन आणि राकेश बापट यांच्यामध्ये भांडण विकोपाला गेलं. दोघांमध्ये हाणामारी झाली. या दोघांच्या भांडणानंतर राकेश बापटच्या कुटुंबियांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करत आम्हाला न्याय हवाय असं म्हणत बिग बॉसकडे आणि रितेश देशमुख यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार आम्ही राकेश बापट यांचे कुटुंबीय बिग बॉस मराठी 6 मधील सदस्य विशाल कोटियन यांच्याकडून अलीकडे घडलेल्या घटनेबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या कथानकाबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. विशाल यांनी इतर सदस्यांच्या वैयक्तिक बाबींचा उल्लेख केला आहे, जो सर्व स्पर्धकांनी केलेल्या कराराचा स्पष्ट भंग आहे. त्यामुळे आम्ही त्याचा सार्वजनिकरित्या तीव्र निषेध करत आहोत. राकेश यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता. विशेषतः या शोचे सूत्रसंचालक श्री रितेश देशमुख यांचा या शोमधील सहभागामुळे हा मंच सुसंस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबासोबत पाहण्यास योग्य राहील असा त्याचा विश्वास होता. संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली आहे. घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक बाबींवरून त्यांनी कधीही कोणाची अवहेलना केली नाही. हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की बिग बॉसच्या नियमांनुसार आणि कायदेशीर करारानुसार स्पर्धकांना घराबाहेरील वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे किंवा त्यावरून कोणालाही लक्ष्य करणे याची सक्त मनाई आहे. अशा प्रकारचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई होऊ शकते. यामध्ये शो मधून बाहेर काढण्याचा देखील समावेश आहे. तथापि स्पर्धक विशाल कोटियन यांनी हा नियम वारंवार मोडला आहे. शोच्या सुरुवातीपासूनच हे सुरू असून यावेळी हा प्रकार सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला आहे. याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे केवळ शाब्दिक चिथावणीपुरता मर्यादित नव्हता. हेतुपूर्वक शारीरिक चिथावणी देण्यात आली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या, परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली. हे नियमांचे आणखी एक उल्लंघन आहे. शारीरिक आक्रमकतेनुसार किरकोळ कारवाई करण्यात आली आहे असं आम्ही पाहिलं आहे, पण इतर सदस्यांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो कायदेभंग झाला आहे तो अद्यापि दुर्लक्षित राहिला आहे. एक कुटुंब म्हणून अत्यंत आम्ही अस्वस्थ आणि निराश झालो आहोत. राकेशच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स मराठी यांच्या प्रयत्नांचं आम्ही कौतुक करतो. तसेच या शोचे सूत्रसंचालक श्री रितेश देशमुख यांनी या सर्व उल्लंघनाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे. तर या सर्व प्रकाराची भाऊच्या धक्क्यावर विशाल कोटियांवर काही ॲक्शन घेतली जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.